आता कमी उंचीवरचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचा भारतीय लष्कर अधिक सक्षमपणे सामना करू शकणार आहे। यासाठी रशियाकडून तुंगुस्का ही संरक्षण प्रणाली खरेदी केली जाते आणि यासाठी 445 कोटी रुपयांचा करार केंद्र सरकारने केलाय। याखेरीज नौदलाच्या ताफ्यामधील पोसायडन 8I या विमानांच्या देखभालासाठी देखील 858 कोटी रुपयांचा करार करण्यात आलाय आणि ही उंचावरून टेहळणी करणारी विमानं आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये या विमानांचा वापर करण्यात आला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।